मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना अनिरुद्धला म्हणते, तुला आरसा दाखवल्याशिवाय तुझा चेहरा खरा कसा आहे ना हे कळणारच नाही। त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो, नाही कळणार ना, मग तू तुझा आणि माझा टाइम का वेस्ट करतीये, तू जा बरं इथून। संजना रागातच म्हणते, तू अरुंधतीला मॅनिप्युलेट करतोस ना, थोडीही लाज वाटत नाही का? टाळूवरचं लोणी खाणारा माणूस तू आहेस। त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, तू काय बोलतेस ना मला नक्की समजतच नाही, एकतर स्पष्ट बोल नाही तर इथून निघून जा। त्यावेळी संजना म्हणते, तू निर्लज्ज आहेस, अरे तू तुझ्या फायद्यासाठी तू तुझ्या मुलाला सुद्धा सोडत नाहीयेस, अभिच्या सिच्युएशनचा फायदा घेऊन तू अरुंधतीला मॅनिप्युलेट करतोस। त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? मी कुणालाही मॅनिप्युलेट करत नाहीये। त्यावेळी संजना रागातच म्हणते की मी अरुंधती घरी आल्यापासून पाहतीये, तिच्याशी जवळीक साधण्याची तू एकही संधी सोडत नाहीये, त्यात तुझ्या आईचा तुझ्या डोक्यावर वरदहस्त आहे। अरे तुम्ही दोघेही किती स्वार्थी आहात। असं म्हटल्याबरोबरच आता अनिरुद्धला राग येतो, तो म्हणतो, जोपर्यंत तू मला बोलती ना तोपर्यंत ठीक आहे, पण माझ्या आईला अजिबात काही बोलायचं नाही। तेव्हा संजना म्हणते, तुझ्या आईच्या सांगण्यावरूनच तू अरुंधतीशी मैत्री करायला निघालास ना। त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो, हे वय आहे का आपलं, निखळ मैत्रीचा अर्थ समजतो की नाही? तेव्हा संजना म्हणते, अरे निखळ मैत्रीचा अर्थ मला समजतो, पण जोपर्यंत तुझी आई या प्रकरणामध्ये आहे ना तोपर्यंत निखळ मैत्रीच्या पुढे तुमचं नातं जाऊ शकतं। तेव्हा अनिरुद्ध रागातच विचारतो, अगं तू आईला का आणतेस मध्ये? तेव्हा संजना म्हणते, कारण हे सर्व काही तुझ्या डोक्यात फक्त तुझ्या आईमुळे आलंय। तुझ्या डोक्यात प्लॅन तरी नक्की काय आहे मला सांग। आज अरुंधती आशूच्या घरी जाणार म्हटल्यावर तुझ्या डोक्यात लगेच अभिचं कारण पुढे काढून कॅनडाला जाण्याचा प्लॅन आला। असं का करतोस तू मला कळतच नाही, आणि हे सर्व करून तुला मिळणार तरी काय आहे? अरे अरुंधतीचं लग्न झालं आहे, तिने तुला डोक्यातूनच नाही तर आयुष्यातून काढून टाकले, आता का परत परत तू तिच्या नादी लागतोस? हे असं वागून तू तिलाच नाही तर स्वतःला आणि मला सुद्धा दुखवतोस आणि मलाही मिक्स सिग्नल देतोस। तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, मी तुला कोणता मिक्स सिग्नल दिलाय? अगं या घरातून निघून जा यासाठी मी तुला कधीच ग्रीन सिग्नल सुद्धा दिला आहे। अगं तू या घरातून निघून जा आणि या घरात राहण्याचा हट्ट हा माझा नाहीये, तुझा आहे फक्त। असं म्हणून तो संजनाला आता दुखावतो, तिच्या डोळ्यात चटकन पाणी येतं। ती म्हणते, काय म्हणालास अनिरुद्ध? अरे तू मला फसवलं आहेस, जर तुला मला या घरात ठेवायचंच नव्हतं तर माझ्याशी लग्न का केलं मग? त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, हे बघ मी तुला काहीही फसवलेलं नाहीये, तू माझ्या प्रेमात होती आणि आपण दोघेही एकमेकांच्या प्रेमात होतो तेव्हा आपण लग्न केले व तुझाच हट्ट होता। आपण लग्न केल्यानंतर काय झालं तू पाहिलं ना, आणि जर मी तुला डिवोर्स दिला नसता तरीही तू याच घरात राहिली असती आणि या घरात राहणं फक्त तुझा हट्ट आहे म्हणून। संजना म्हणते, मग जगू दे ना आम्हाला आमच्या परीने, तू का मध्ये मध्ये येतोस? त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, तुला समजलं ना आता मी कसं आहे ते, माझ्या आयुष्यातून तू निघून जा आणि सुखी हो। त्यावेळी संजना म्हणते, मी कुठेही जाणार नाही, या भ्रमात तू राहूच नकोस रे। अरे मी कुठेही जाणारच नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही। आता कॅनडाला जाण्याची ही नाटकं प्लॅन वगैरे सगळं बंद कर। काल प्रमोदने अभिला मुंबईमध्ये पाहिलं आहे, हे ऐकताच आता अनिरुद्धला धक्का बसतो। त्यानंतर संजना आता तेथून निघून जाते तर अनिरुद्ध तिच्याकडे पाहतच राहतो आणि अभिचा विचार करतो। दुसरीकडे अरुंधतीने मनूला आणि आशूला आवडणारे सर्व पदार्थ हे बनवलेले असतात। त्यावेळी नितीन आणि सुलेखाताई त्याचबरोबर अनिश हे तिघेही आता तिची गंमत पाहत असतात, ती प्रेमाने आणि उत्साहाने सर्व काही करतीये। मग त्यानंतर आता सर्वजण तिच्यावर हसतात आणि विचारतात, काय काय बनवले? तेव्हा अरुंधती म्हणते, तुम्ही पहा ना, आता आशू आणि मनू येतीलच इतक्यात, त्यामुळे तुम्ही पटकन डायनिंग टेबलवर हे सर्व काही नेऊन ठेवा, म्हणजे आल्या आल्या ते हातपाय धुतील, फ्रेश होतील आणि लगेच जेवायला बसतील। अरुंधतीचा हा उत्साह पाहून सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात। नितीन म्हणतो, अगं अरुंधती तू किती दगदग करशील, तू सकाळी आल्यापासून इथे किचनमध्येच आहे। अरुंधती म्हणते, हो मग 2 दिवसानंतर मी त्या दोघांनाही भेटते म्हटल्यावर मला आनंदच होणार ना। त्यावेळी तू ते ब्लुस्किटा बनवणार आहे का असं आता अनिश हा तिला विचारू लागतो। त्यावेळी त्या दिवशी जेव्हा आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो ना तेव्हा मनूने इटालियन हा पदार्थ मागवला होता। मनूने त्यानंतर हट्ट केला की हा पदार्थ घरी बनवायचा, पण मला हा उच्चार नाही येत ना व्यवस्थित करता, म्हणून माझी फजिती होते जरा, पण मी शिकून घेणार आहे ना असं म्हणून ती सारखी आता तो शब्द बोलण्याचा प्रयत्न करत असते। सर्वजण तिच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागतात।
त्यावेळी सुलेखाताई तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण अरुंधतीचं लक्षच नसतं. त्यावेळी अनिश म्हणतो, चाचू आला. अरुंधती खूप उत्साहात म्हणते, हो का, आले का हो तुम्ही? फ्रेश होऊन घ्या आणि पटकन जेवायला बसा बरं. आता सर्वजण तिच्यावर हसतात आणि म्हणतात, किती हा उत्साह, अगं तू अनघाचं आजारपण काढून आली आहेस आणि इथे उगीच दगदग करते. मलाही सुद्धा तू काहीच मदत करू दिली नाही. असं का करतेस अरुंधती? माझ्या बोलण्याकडे तुझं लक्ष नव्हतं ना, म्हणून अनिश असं म्हणाला. तेव्हा अरुंधती म्हणते, अनिश सुद्धा माझी गंमत करते. आता तिचं खूप कौतुक करत असतात आणि म्हणत असतात, अरुंधती तू प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपतेस. अगं तुला कसं जमतं हे? कुणालाही काही कमी पडू देत नाही. त्यावेळी अनिश म्हणतो, पण त्या पदार्थाचं नाव विसरू नका हा. अरुंधती पुन्हा तो शब्द बोलू लागते. त्याच वेळी तेथे आशुतोष, माया आणि मनू हे तिघेही येतात. मनू आता झोपलेली असते. सर्वजण त्या दोघांजवळ जातात आणि विचारतात, मनू कशी झोपली? तुमचा प्रवास कसा झाला? आशू म्हणतो, चांगला झाला प्रवास. असं म्हणून तो अरुंधतीकडे पाहतो आणि म्हणतो, मला थोडं दमायला झालंय, मी जाऊन वर पडतो. अरुंधती म्हणते, हो राहू द्यात ना बॅग इथे, तुम्ही अगोदर जेवण करून घ्या. पण आशू म्हणतो, नाही मला थोडं दमायला झालंय, मी नंतर पाहीन आणि भूक पण नाही आहे तशी. तेव्हा असं म्हणून तो तेथून जातो, कुणाबरोबर काहीही बोलत नाही. तेव्हा सर्वांनाच खूप वाईट वाटतं. सुलेखाताई विचारतात, माया तुला तरी जेवायचं आहे ना? माया म्हणते, नाही मला नाही जेवायचं, मला भूक नाही आहे, मनूला मी जाऊन झोपवते. असं म्हणून ती देखील तेथून जाते. अरुंधतीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं की सकाळपासून एवढी तयारी केली आणि आशूने मनूने एक घाससुद्धा खाल्ला नाही आहे. आता सुलेखाताई, अनिश आणि नितीन हे तिघेही तिला समजावू लागतात की तू जेवण करून घे, काही हरकत नाही आहे, त्यांना वाटेल तेव्हा ते जेवतील. अरुंधती म्हणते की नको, मला आता सध्या भूक नाही आहे, मी तुम्हाला वाढते त्यांच्याबरोबर नंतर जेवायला बसेन मी. त्यावेळी सुलेखाताई म्हणतात, मग तू आम्हाला वाढायला थांबू नकोस, तू जा आशुतोषकडे बघ, तो आत्ताच प्रवासावरून आलाय ना, मग जातो त्याच्याकडे, आम्ही घेतो आमचं वाढून. अरुंधती आता रूममध्ये येते आणि आशूला विचारते, काय कशी झाली मग ट्रिप? आणि म्हणून एन्जॉय केलं ना? तेव्हा आशू म्हणतो, हो खूप एन्जॉय केलं. त्यावेळी अरुंधती म्हणते, माझी आठवण नाही आली का? आशू म्हणतो, हो खूप यायची, पण काय करू, तिथे रेंजेस नव्हती तुला फोन करायला. अरुंधती म्हणते, खरंच तुम्ही एकदाही मला कॉल केला नाही. त्यावेळी आशू म्हणतो, सांगितलं ना अरुंधती तुला, अगं तिथे चार्जिंग पॉईंटच नव्हता, मग नंतर चार्जिंग पॉईंट मिळाल्यावर मोबाईल चार्ज केला, तुला कॉल केला ना लगेच. तेव्हा अरुंधती म्हणते, बरं ठीक आहे, आता तुम्ही फ्रेश व्हा, आपण सर्वजण जेवूयात आणि मस्त गप्पा मारूयात, आता तुम्ही आलात ना. आशू म्हणतो, मला खूप थकल्यासारखं झालंय. तेव्हा अरुंधती म्हणते, मग पडा, मी तुम्हाला छान असं डोक्याला तेल लावून देते, मसाज करून देते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. त्यावेळी आशू आता लगेच जागेवरून उठतो, कपाटातून कपडे काढतो आणि म्हणतो, मी ऑफिसला निघतो, कारण 2 दिवसाचा ब्रेक झाला ना काम करायला. अरुंधती म्हणते, तुम्ही तर आता म्हणाला होतात की खूप थकल्यासारखं झाले, मग आराम करा. आशू म्हणतो, नाही नितीन आलाय, जायला हवं. अरुंधती पटकन आता आशूला मिठी मारते आणि म्हणते, तुमचं काहीतरी बिनसलंय, सांगा ना मला. त्यावेळी आशू म्हणतो, मला एकच गोष्ट सांग, तुझ्या आयुष्यामध्ये मनूला आणि मला स्थान आहे की नाही? अरुंधती म्हणते, प्लीज असं म्हणू नका, आता तुम्ही दोघे माझं सर्वस्व आहात. इथे परिस्थितीच अशी होती की मला नाही येता आलं, हेच मला तुम्हाला सांगायचंय. त्यावेळी आशू म्हणतो, मलाही तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तेव्हा अरुंधती आपले अश्रू पुसत म्हणते की अगोदर तुम्ही सांगा. आशू म्हणतो, तू गैरसमज करून घेऊन मायाचं वागणं आठवतं की तिने मिठी मारली होती आणि मला केस सुद्धा केला होता, पण त्यानंतर मायाचं बोलणं देखील आठवतं, आपल्यामध्ये जे काही झालं ते अजिबात अरुंधतीला सांगू नका. ती म्हणते, सांगा ना आशुतोष, कोणत्या गैरसमजाबद्दल तुम्ही बोलताय? तेव्हा आशू म्हणतो, काही नाही, मला अगं कॉल करता आला नाही म्हणून तू गैरसमज करून घेऊ नकोस, मलाही तुझी खूप आठवण येत होती. अहो माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, तुम्ही माझा कधीही विश्वासघात करणार नाही आणि तुमच्या शब्दावर देखील पूर्ण विश्वास आहे, असं ती आता म्हणते. आशू विचारतो, देशमुखांकडे सर्व काही ठीक आहे ना? अरुंधती आता रडायला लागते आणि म्हणते, काहीच ठीक नाही. त्यावेळी ती आता म्हणते की अनघा मृत्यूच्या दारातून पुन्हा आली आहे. हे ऐकताच आशूला धक्का बसतो, तो विचारतो, काय झालं नक्की? तेव्हा अनघाच्या बाबतीत घडलेला सर्व प्रसंग आता ती आशूला सांगते. आशू म्हणतो, अरुंधती एवढं सर्व झालं, मला कुणीच काही सांगितलं नाही. अगं तुला किती मानसिक त्रास झाला असेल या 2 दिवसामध्ये, मला याची खात्री सुद्धा नाही. अहो थोडा उशीर झाला असता तर आज अनघा आपल्यामध्ये नसती. आता आशू म्हणतो, अरुंधती अगं तुला किती भोगावं लागलं, इथे तुझ्याबरोबर असतो तर तुला एवढं टेन्शन आलंच नसतं.
नसतं. अरुंधती म्हणते म्हणूनच तुम्हाला काही सांगितलं नाही. अहो तुम्ही मनूबरोबर तिकडे होतात ना, तुम्ही एकटीला मनूला तिकडे जाऊ दिलं असतं का मायाबरोबर? आशू म्हणतो कधीही जाऊ दिलं नसतं आणि आत्ता जो अनुभव आलाय त्यावरून तर कधीच नाही. तेव्हा काय झालं असं अरुंधती विचारू लागते. मायाचा विषय टाळतो. अरुंधती म्हणते प्लीज माझ्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नका, मी तुमच्याशिवाय कधीच जगू शकत नाही. आशू म्हणतो अरुंधती मी सुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये ना आणि माया या दोघीही एकमेकींना भेटतात. तेव्हा संजना मायाला विचारते की तुझा प्लॅन सक्सेस झाला म्हणायचं, कारण आशूबरोबर सुद्धा तुझी मैत्री झाली, कुणीही त्याच्या प्रेमात पडावं असाच आहे तो. तेव्हा माया म्हणते हो माझा प्लॅन सक्सेस झालाय. दुसरीकडे अरुंधतीच्या मोबाईलवर फोन येतो की अभि हा मुंबईतच आहे आणि त्याचा ॲक्सिडेंट झालाय. आता आशू म्हणतो काय? तेव्हा अरुंधती म्हणते हो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.